यस सामना सुरू होतोय. फुल टॉस क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. हा झेल पकडलेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे गोलंदाज करण लहानेने. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होते जीतू आणि पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच करण देखील होते आणि करणने ही गोल्डन विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती. शून्यावरती हा पहिला विकेट गमावलेला आहे. न्यू बॅट्समन एक लेजंड क्रिकेटर प्रमोद म्हात्रे येत आहेत. कित्येक वर्षांचा अनुभव आहे खऱ्या अर्थाने जय हरी राजनोली संघ प्रमोद दादा म्हात्रे यांच्या नावाने हा संघ ओळखला जातो. न्यू बॅट्समन प्रमोद म्हात्रे आहेत. प्रमोद आणि भावेश ही जोडी. या पुढील सामना असेल डोंबिवलीतील दोन नामवंत संघ आमने सामने असतील. परफेक्ट यॉर्कर चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक घेत आहेत 30 या सर्कल मध्ये. हा चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न बॅकअप येईल तोपर्यंत मिळते एक धाव. धावसंख्या 1-1. भावेश ऑन अ स्ट्राइक. अपील करतात आणि यस फिंगर अप. फलंदाज झाले बाद. विकेटचं बटन लागतोय. हा दुसरा धक्का जय हरी राजनोली या टीमला. जय हरी राजनोली आणि GI11 श्री गणेश कासगाव या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. खऱ्या अर्थाने नक्कीच कासगाव संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि कासगाव संघाला शुभेच्छा येत आहेत. आदरणीय किरण शेठ राऊत, आदरणीय साईनाथ दादा राऊत, आदरणीय नवनाथ दादा राऊत आणि आदरणीय हरेश दादा राऊत यांच्या माध्यमातून श्री गणेश कासगाव या टीमला शुभेच्छा येत आहेत. खऱ्या अर्थाने कासगाव संघासाठी मैदान लकी आहे. आत्ताच झालेली स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये 6व्या क्रमांकाचं पारितोषिक नक्कीच पटकावलं होतं याच कासगाव टीमने. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लॅप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. आलाय हा डॉट बॉल. संघर्ष सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, 2 विकेट मिळवलेत आणि 1 धाव खर्च केलेली आहे. तुषारजी गायकर आमच्या सोबत आहेत. त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे स्कोर कार्ड भरलं जाते आणि तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. ड्राईव्ह करतात डीप मध्ये. मिड विकेटला फिल्डर आहेत. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 1ने पुढे जाईल. 2-2 ही धावसंख्या आहे. फुटबॉलचा स्कोर कार्ड आपण पाहू शकाल आपल्या या स्कोर बोर्ड वरती. 2-2. 1 चेंडू शिल्लक. काय गोलंदाजी सुरू आहे. फक्त 2च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलेलं आहे करण लहानेने. 1 धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
मिळतील्या चेंडूवरती एकूण धावा 2 आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 2/4. या पुढील सामना असेल सात्विक 11 गावदेवी योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली आणि त्यांना फाईट करेल मनवीर 11 आदर्श पडलेगाव. सिद्धांत म्हात्रे पुरस्कृत मनवीर 11 आदर्श पडलेगाव आणि सात्विक 11 आई गावदेवी उंबारली या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अपील करतायत LBWचे आणि अपील फेटाळली आहे. एक धाव मिळत्या चेंडूवरती लेग बाईच्या स्वरूपात. धावसंख्या आपण पाहू शकाल 5 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय राज लहाने. संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. जय हरी राजनोली या टीमने बलाढ्य संग्राम 11 नितलस या टीमला पराभूत केलंय पहिल्या मॅच मध्ये. तर GI11 श्री गणेश कासगाव या टीमने नामवंत भूमी 11 कुंदे या टीमला पराभूत केलेला आहे. आणि या स्पिंगर फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का. आहे मानवीर 11 आदर्श पडलेगाव आणि सात्विक 11 गावदेवी उंबारली. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. रील स्टार ओम ग्राफिक्सचे फाउंडर ओम ठाकूर यांचे इथे आगमन होते. वेलकम स्वागत आहे. आमचे भाजे आहेत पडलेगाव या टीमला नेहमीच ते सपोर्ट करतात. कुठे जाऊ द्या पडलेगाव संघ खेळण्यासाठी त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ओम ठाकूर उपस्थित असतात. आदर्श पडलेगाव या टीमला अपील आणि या स्पिंगर अप तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आलेला आहे. चार बाद 5 ही धावसंख्या आपण पाहतोय. जय हरी राजनोली या संघाची. राजनोली संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. ज्याप्रमाणे आपण फुटबॉलचा पेनल्टी शूटआउटचा स्कोर कार्ड पाहतो त्याचप्रमाणे नक्कीच हे धावफलक जय हरी राजनोली या टीमचं. नयन येत आहेत नवीन फलंदाज. राज लहाने ऑन हॅट्रिक. कासगावचे प्रेक्षक खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. क्या बात आहे. कारण की त्यांचा संघ खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. मनोहर दादा खंबाळे यांच्याकडून देखील शुभेच्छा येत आहेत. साईनाथ दादा राऊत असतील, अभि राऊत असतील, त्यांच्या माध्यमातून पुढील महिन्यामध्ये
13 एप्रिल ते 18 एप्रिल बिग शो 7 बाईकसह ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत ते मिड ऑनला येत आहेत. हा चेंडू फील्ड करण्यासाठी डायरेक्ट हिट केलेला आहे. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय. वेद सोमनाथ भोईर यांचं देखील आगमन होतंय. वेलकम, स्वागत आहे. सोमनाथ दादा यांचे सुपुत्र. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. या पुढच्या मॅच मध्ये डोंबिवलीतील 2 नामवंत संघ आमने सामने असतील. आजची रात्र ही प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे, कारण की नामवंत संघांचा सहभाग आजच्या रात्रीमध्ये आहे. फुल टॉस चेंडू गॅप मधून चेंडू चाललाय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय चौकार. षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे जय हरी राजनोली या टीमची 4/17. ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक आहेत. कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत. राज भोईर येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. चार बाद 18. नयन खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. एक चौकार एक षटकार आलाय नयनच्या बॅट मधून. तो खेळतोय 12 वरती. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. बदलापूरचा लसित मलिंगा गोलंदाजी मार्क वरती आहे.
करण लहानेने इम्प्रेस केलं. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 4 धावेंचं षटक हाताळलं आणि 2 विकेट देखील मिळवले. करण लहाने, कासगाव एक्सप्रेस. राज भोईर येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. प्रचंड अनुभव आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन. नयन बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन अजित आहेत. 5 बाद 18 धावसंख्या. अर्धा संघ तंबूमध्ये परतलाय. जयहरी राजनोली या टीमचा 7व्या क्रमांकावरती अजित येतोय बॅटिंग करण्यासाठी. त्याला साथ देतो जयेश. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. नाईट स्पर्धा. आदरणीय रुपेश दादा गायकर, आदरणीय सचिन दादा गायकर, मच्छिंद्र गायकर, भानदास गायकर, गणेश दादा गराठे, सूरज गराठे, सुभाषजी गायकर, महेंद्र गायकर, भानदास गायकर, युवराज गायकर, ऋषी गायकर, देवा गायकर, तुषार गायकर, शुभम गायकर, गणेश गराठे, त्यानंतर दिनेश दादा गायकर आणि कृष्णा गायकर यांच्या माध्यमातून आई गावदेवी चषकाचं आयोजन. खरं तर मी आयोजकांचं विशेष कौतुक करेन की त्यांनी एक एक्स्ट्रा दिवस ठेवलेला आहे. तो म्हणजेच शुक्रवारी फक्त क्वालिफाईंग सामने असतील. जे 5 संघ टॉप 5 मध्ये पोहोचतील. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आहे. लसित मलिंगा, राज भोईर इम्प्रेस करतायत. या पुढच्या मॅच मध्ये कल्याण डोंबिवलीचा लसित मलिंगा, सोमनाथ दादा भोईर इन ऍक्शन मध्ये असतील. या मॅच मध्ये राज भोईर आहेत कासगावचे. लॉफ करतायत. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. हा चेंडू अडवलेला आहे. एकच धाव मिळते या चेंडूवरती. चला बाउंड्री चेक करूया आपण. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत येईल. यस, सेफ आहे. तिथे आमचे आयोजक रुपेश दादा गायकर उपस्थित आहेत आणि त्यांनी सांगितलेले आहे की सेफ आहे. धावसंख्या आहे 19. एक चेंडू शिल्लक या षटकातील. स्ट्राइक इनला जयेश. मिस्टायमिंग. कॉट अँड बॉलची संधी. राज डाऊन दी बॉल. कॉट अँड बॉल. फलंदाज झालाय बाद. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. जयहरी राजनोलिया टीम पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 6 बाद 19.
चेंडू बिगिट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलेला आहे लॉंग ऑफ सीमारेषेवरती. योगेश म्हसकरने फलंदाज झाले बाद विकेटचं बदन. 7वा धक्का लागलाय राजनोली या टीमला 19 धावांवरती. न्यू बॅट्समन विवेक, ज्या विवेकने पहिल्या मॅच मध्ये निर्णायक क्षणी एक चौकार एक षटकार लगावला होता, तोच विवेक येतोय. 7 फलंदाज झालेत बाद. बॅटिंग लाईनअप तुषार सर स्ट्रॉंग आहे. तुषारजी गायकर आमच्या सोबत आहेत. आमचे गुणलेखक मित्र मच्छिंद्र गायकर यांचे बंधू आहेत आणि मॅनेजमेंट कमिटीमध्ये नक्कीच फार महत्त्वाची भूमिका आहे. सात बाद 19 जितेश लॉफ करतायत. खडे खडे स्ट्रोक केलेला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि हा झेल नक्कीच पकडलेला आहे. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. 2 फिल्डर आले होते. त्यानंतर हा झेल पकडलेला आहे. करण लहाने यांनी थोडेसे नाराज देखील होते, कारण की करणने सांगितलं की हा झेल माझा होता. तरी देखील ते क्षेत्ररक्षक आले होते, परंतु करणने शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवली आणि हा झेल पकडलेला आहे आणि 8वा फलंदाज झालाय बाद. आदरणीय संदीपजी गायकर साहेबांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपण पाहू शकाल गोलंदाज जितेश टेंबे. हॅट्रिक बॉल भरपूर शफल झाले होते. नक्कीच लॉंग लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. मागच्या वर्षी दहिवली नाईट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता जितेश टेंबे. फुल टॉस, मिस टायमिंग, झेलची शक्यता असेल आणि झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. तोपर्यंत मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 20 धावा धावफलकावरती. ज्या जयहरी राजनोली या टीमने पहिल्या मॅच मध्ये 58 धावा चेस केल्या होत्या, तोच राजनोली संघ या मॅच मध्ये बॅकफुट वरती आहे. 8 बाद 20 ही धावसंख्या आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक या षटकामधील. बदलापूर नगरीमधील हा नामवंत संघ GI11 श्री गणेश कासगाव, सचिन टेंबे पुरस्कृत हा संघ. दुसऱ्या बाजूला जयहरी राजनोली. परफेक्ट यॉर्कर अपील करतायत. LBW ची अपील फेटाळली पंचांनी लेगबाईच्या स्वरूपात. एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं बदन लागतोय. अजून एक धक्का. 9वा फलंदाज गमावलाय 21 या धावसंख्येवरती आणि शेवटची जोडी मैदानावरती आहे. यानंतर टॉस केला जाईल. सात्विक 11 आई गावदेवी, योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली
आणि त्यांना फाईट करेल सिद्धांत म्हात्रे पुरस्कृत मानवीर 11 आदर्श पडलेगाव. अंतिम जोडी, अंतिम चेंडू शिल्लक आहे. 9-21 ही धावसंख्या. फुलटॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. अंतिम चेंडू आलाय डॉट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 9-21 आणि 22 धावांचं टार्गेट आपण पाहू शकाल GI11 श्री गणेश कासगाव या संघासमोर. चला आपण टॉस करूया दोन्ही कॅप्टन. चला नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जाईल. पडलेगाव आणि उंभारली या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. पडलेगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जोडले जात आहेत. उंभारली संघाचे कॅप्टन आपणास विनंती आहे आपण या. आपल्या दोन संघांच्या दरम्यान इथे टॉस केला जाईल. सतीश दादा गायकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले गेलेत. आदर्श क्रिकेट क्लब पडलेगाव आणि त्यांच्या विरोधात गावदेवी उंभारली या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करतो आहोत. पहिल्या फेरीचा हा सामना इथे खेळवला जाईल. दादांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल पार पडेल. टॉस कॉइन स्विंग होतोय. पडलेगावचा कॉल छापा आणि काटा आलाय. टॉस या ठिकाणी जिंकलाय गावदेवी उंभारली या टीमनं. दादांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. सात्विक 11 गावदेवी उंभारली संघानं टॉस या ठिकाणी जिंकलाय. काय निर्णय घेत आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. 5 षटकांची मॅच. बदलापूरचा प्रवास कसा राहिलाय? बदलापूरमध्ये परफॉर्मन्स कसा राहिलाय? आता तर नाही खेळलो, फर्स्ट टाइम खेळतोय. यावर्षी पहिल्यांदा झालात. नक्कीच नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन छानच आहे, ग्राउंडच खूप सुंदर आहे. तर नक्की खूप साऱ्या शुभेच्छा. पडलेगाव या संघासोबत मॅच खेळायची आहे. टॉस इथे हारलाय. इथे आपल्याला आता बॅटिंग करावी लागेल. 5 षटकांची मॅच. उंभारली संघासोबत कधी खेळलात का आणि कसा राहिलाय रिझल्ट? खूप वेळा मॅच झाल्यात या सीझनला. तर 5-6 वेळा मॅच झाल्यात आमच्या. रिझल्ट म्हणजे ते पण जिंकतात, आम्ही पण जिंकतो. म्हणजे काटेकी टक्कर आम्हाला पाहायला मिळेल. बदलापूर नगरीमध्ये कसे खेळलात आणि या मैदानावरती परफॉर्मन्स कसा राहिलाय? बदलापूरमध्ये तर आम्ही या वर्षी 2 वेळा खेळलो आणि तिथे 2 वेळा यश मिळालं आहे आम्हाला. आणि आता या ग्राउंडवर खेळायची खूप इच्छा पण होती आमची. इथं संधी मिळाली, इथं पण जिंकू. नक्की नक्की खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 5 षटकांची मॅच आहे. किती धावा जमवाल? 55 ते 60 पर्यंत. 55 ते 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस बॉक्स मध्ये न्यूज मिळाली. सात्विक 11 गावदेवी उंभारली या टीमनं टॉस जिंकलाय आणि इथे क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि मानवीर 11 आदर्श पडलेगाव या टीमला इथे बॅटिंग करावी लागेल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. मानवीर 11 आदर्श पडलेगाव संघाचे पुरस्कर्ते मान्यवर सिद्धांत दादा म्हात्रे आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सिद्धार्थजी म्हात्रे सर आपणास विनंती आहे आपण या मंचावरती. तत्पूर्वी विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर. 22 धावांचं टार्गेट आहे. लो स्कोरिंग मॅच. कदाचित हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळू शकतो कारण भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट आहे. मॅच जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मॅच सोडत नसतात. दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देऊयात. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यानंतर जाऊया समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी आपण परिवर्तन करतो आहोत. ऐकलं पूर्वार्धामध्ये रोशनजी संते सरांना घारिवली डोंबिवलीचा दमदार आवाज. आणि आता ऐकूयात बदलापूर नगरीची मुलुक मैदानी तोफ. बदलापूर समालोचक समितीचे आमचे अध्यक्ष महेशजी धुळे सर, मॅडी सर आपल्या सोबत. धन्यवाद. आपण करू या. आपण मागच्या दिशेने जाऊ. एका बाजूला GI11 श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव, तर त्यांना फाईट करते टीम भिवंडी तालुक्याला बिलॉंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल रांजनोली. चांगली मॅच पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय. अगदी कासगाव संघाचं जे शस्त्र आहे गोलंदाजी, बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळाला.
21 धावांवरती संघाला रोखण्यामध्ये त्यांना यश आलंय आणि आता 22 धावांचं एक मापक लक्ष घेऊन सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एक चेक. या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये शिरडोन गावचे मान्यवर सुभाषदादा पाटील यांचं क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. दादांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुभाषदादा पाटील आपण या, आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स मॅडिसर. करण लहाने आणि राज लहाने ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम आणि शो द क्वालिटी क्रिकेट. सध्या राऊंड विकेट. गोलंदाज सचेत. पहिलाच बॉल यावेळी आपण पाहतोय. बाशला सुरुवात झाली आहे. 22 धावांचं लक्ष 24 बॉल मध्ये आणि आता दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ड्राईव्ह करत असताना व्ही शेप मध्ये लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चालला. एक सिंगल एका धाबेने स्वतःचं व संघाचं खातं त्या दरम्यान खुलं करत असताना करण लहाने या खेळाडूला आपण पाहिलेलं आहे. सलामीवीर अष्टपैलू खेळाडू मागच्या बाजचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो करण लहानेला तुम्ही पाहतात आणि आता त्याला साथ देण्यासाठी राज लहाने. चांगला स्ट्रोक यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जवळपास कोणी नाहीये. इनफिल्डचा पुरेपूर वापर करत असताना पॉवर प्ले मध्ये एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर खाडे सर कासगाव टीमची अफाट मेहनत. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. बॉलिंग समरीवरती नजर टाकली तर प्रत्येक गोलंदाजाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे आणि म्हटलं जातं ना, मेहनत इतनी करो की किस्मत भी बोल उठे, ले बेटा ले हे तेरा हक बनता. चौकार आला आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचली आहे. राऊंड विकेट आपण पाहतो. गोलंदाज प्रमोद पहिले षटक हाताळत असताना आणखीन एक चांगला स्ट्रोक. यावेळेस बॉल चालला लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारानंतर आलेला हा दर्जेदार खणखणीत षटकार. बॅटिंग करतात राज लहाने. चौकार षटकार ही आतिषबाजी. टार्गेट 22 धावांचं. आयुष मात्रे हे देखील माझा आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपलं. फुल टॉस बॉल. संपर्क नाही आहे. अगदी आपण पाहतोय स्वतःवरती थोडेसे नाराज असेल परंतु काय धमाकेदार सुरुवात करण्यात आली आहे. टीम कासगाव संघाच्या वतीनं GI11 या नावाने आज संघ खेळतोय. श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव 11 धाव फलकावरती आहेत. वेल बिगिन इज हॅव डन. कोणत्याही कार्याची सुरुवात तुमची चांगली असेल तर ते काम तुम्हाला सोपं झाल्यासारखं वाटतंय आणि ते काम तुम्हाला अर्ध झाल्यासारखं देखील वाटेल. कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. यावेळेस बॉल चालला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. धावा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 13 वरती. माफ करा 24 धावांचं 22 धावांचं लक्ष 13 वरती जाऊन पोहोचलंय टीम कासगाव. मान्यवर गणेशदादा गराटे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स महेशजी धुळे. शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज आपण पाहतो प्रमोद. त्याच्यावरती अटॅक करण्यात आलाय. खरं तर आपण पाहतोय एअर स्ट्राईक सध्या राज लहानेची आपण पाहिली आहे. चौकार षटकार जी भाषा बोलतोय सध्या मैदानाच्या आतमध्ये. हो पुन्हा एकदा वेट अँड वॉच क्रिकेट. ऑन साइडला उडवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक पाठमोरा स्थितीमध्ये चेंडूला गॅदर करतात. फेक सुरेख. धावा किती मिळतील पाहणं गरजेचे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. रन आउटच्या स्वरूपात करण लहानेला परतावा लागेल. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टार्गेट 22 होतं परंतु धावा बनल्या गेले 14. एका गडाच्या मोबदल्यात फलंदाज बाद. झालेला आहे. तुमचे भाऊजी ना तेजस म्हात्रे
मान्यवर तेजसजी म्हात्रे भाऊजी, आपणास विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर राज भोईर दादांना विनंती आहे आपण सुद्धा या आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत सुस्वागतम. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 18 बॉल 8 धावांची गरज सध्या या मॅच मध्ये टीम कसगाव संघाला. GI11 सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये जवळ 14 धावा या संघाने वसूल केल्यात आणि आता 8 धावांची गरज 21 रन या मॅच मध्ये शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय टीम रांजनोली या संघाच्या वतीनं दीपक समोरच्या एंडकडून आपण पाहतोय. बहुपाडा एरनसाड सोनिवली गावाच्या एंडकडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल 8 धावांची गरज आहे. सामना या ठिकाणी आपण पाहतो अतिशय सोपा आहे GI11 कासगाव संघासाठी, परंतु भिवंडी बेल्ट मधील संघ समोर आहे आणि इथे चांगली दर्जेदार गोलंदाजी त्याही संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल दीपकचा आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट आलाय. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. वन डाऊन साठी ऋतिक लहानेला आपण पाहतोय. 18 बॉल 8 ची गरज. 17 बॉल 8 धावांची गरज या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग ऑन साइडला फटका धमाकेदार है. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चिड़िया छिप गई खेत में. 1 मोर विकेट डाउन. धक्का दूसरा लागेल GI11 श्री गणेश क्रिकेट संघ कासगावला. ऋतिक लहानेला देखील परतावा लागेल माघारी. 1 मोर विकेट डाउन. फलंदाज बाद. ऋतिक लहानेला देखील परतावा लागेल. चांगलं कमबॅक. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर विकेट आलेली आहे. सध्या आपण पाहतो रांजनोली संघ देखील कमबॅक करतोय. सुरुवातीला आपण पाहतो धावा कमी पाहायला मिळाल्या, परंतु आता कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न देखील या टीमच्या वतीने केला जातोय. म्हटलं जातं ना, मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. असे प्रयत्न करावे लागणार आहेत या मॅच मध्ये टीम रांजनोली संघाला. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये दीपक. पहिला डॉट, त्यानंतर विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद. 8 धावांची अजूनही गरज आहे. सामना संपलेला नाहीये सध्या, हेच सांगतायत गोलंदाज दीपक. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. इथे आपण पाहतो आणखीन एक फलंदाज होईल बाद एका पाठोपाठ. इथे मात्र तू चल मैं आया ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. GI11 श्री गणेश क्रिकेट संघ कासगावची. धक्का तिसरा लागेल कासगाव टीमला. फलंदाज बाद. सन्मान्य हरिभक्त परायण अशोक बुवा धुळे हे देखील माझा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या संपूर्ण स्पर्धेला त्यांच्या वतीने भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचे स्वागत आपण करू. सध्या मैदानाच्या आतमध्ये 8 धावांची गरज आहे 18 बॉल मध्ये, परंतु सुरुवातीला 3 विकेट्स गमावलेत. बॅटिंग करत असताना कासगावने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश. अजूनही 3 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. एकही धाव अद्यापर्यंत दीपकने खर्च केलेली नाहीये. तुषार गायकर ऍज अ स्कोरर चांगली माहिती देत आहेत, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केले हवाई सफर. बॉल चाललाय सीमा पार. अब की बार ठोकलाय षटकार. सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आत अप्रतिम कामगिरी. कासगाव संघाचं कौतुक करावं लागेल. आणि फक्त 2 धावांची गरज या मॅच मध्ये.
अर्ली बॅट स्विंग संपर्क नाही आहे बॅट आणि बॉलचा. राजला पण पाहतोय आणि का बॅटिंग सध्या करतात. शेवटचा अंतिम बॉल 20 धावा दाफलकावरती आहेत. 13 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 2 धावांची गरज. कदाचित मागच्या मॅच मध्ये 2 षटकांचा वेळ वाचवण्यात आला आणि याही मॅच मध्ये 2 षटकांचा वेळ आयोजकांचा वाचवला जाईल. बॉल चाललाय सीमा पार. एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना जिंकलाय टीम GI11 श्री गणेश क्रिकेट संघ कासगावने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्ड लक टीम राजनोली. सुस्वागतम सुस्वागतम. मानवीर 11 आदर्श पडलेगाव या टीमचे पुरस्कर्ते आणि एक यशस्वी आयोजक आदरणीय सिद्धांत म्हात्रे साहेबांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आई गावदेवी चषकामध्ये. मॅन ऑफ द मॅच आपण